मैत्रिणींनो, तुमच्या मनात एकदा विचार आला की दप्तराला सुद्धा मन असेल का? असेल तर ते काय विचार करत असेल? प्रत्येक शालेय विद्यार्थ्यासाठी शाळेची बॅग ही एक महत्त्वपूर्ण वस्तू आहे. सहसा विविध शाळेचे साहित्य, पाठ्यपुस्तके, वह्या, पेन्सिल बॉक्स, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली यासाठी आपण दप्तराचा वापर करतो. विद्यार्थ्याच्या बौद्धिक वाढी बरोबरच निकोप सुदृढ शारीरिक वाढ होणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करून आनंदी शिक्षण व्यवस्था निर्माण करणे, दप्तराचे ओझे कमी करणे यासाठी ध्येय बाळगून शासनाने शाळा व पालकांना सूचना दिलेल्या आहेत. तर आज आपल्या मंचावर इयत्ता 8वी व 9वीचे विद्यार्थी घेऊन येत आहेत एक छोटेसे नाटक. तुम्हा सर्वांना पोटभर हसवायला आणि दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत संदेश द्यायला. तर जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करूया इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांचे. काय झालं? अगं खांद्यावरती घ्यायचंय. माझ्या तुझ्या कशाला दूध मारायला? थांब मी सांगते. हा सांग. हात घाल. हो. अरे तिकडे कुठे? इकडे. हा. आता उठ. अरे उठ. नको नको, हे बरं आहे. ए रस्त्यावर काय झोपतोस? रिक्षा गेली आता. हात दे हात दे. इतकं वजन खांद्यावरती आणि आई म्हणते उंची का वाढत नाही, उंची का वाढत नाही. अरे कशी वाढणार उंची? नाही म्हणजे इतकं वजन खांद्यावर असताना कशी वाढणार उंची? हो रे हो. एवढं जड दप्तर तू खांद्यावर घेतोस? काय करणार, घ्यावं लागतं शिक्षण ग. शिक्षण नाही नाही ओझ. अरे पण आता आपली रिक्षा येईल. एवढं जड दप्तर त्यात कसं बसणार? थांब मी कमी करते. ए हात नाही लावायचा, आधी सांगतोय. महत्वाच्या गोष्टी आहेत त्यात. एवढं काय भरलंय त्यात? 19 वह्या, 19. 3 माझे, बाकीच्या मित्रांकडून गृहपाठ उतरायला आणल्यात. 14 पुस्तके. 14. आणि तरी तुला आज गुरुजी ओरडले भूगोलाचं पुस्तक नाही आणलं म्हणून. त्याचं काय 3 विषयांचे होते, बाकी 11 गोष्टींची. गोष्टींचे लागतात मला. पण तरी फार रे मोठं तुझं दप्तर. थांब मी बघते काय काय आहे. ए खोलू नको, आधी सांगतोय खोलू नको, हात नाही लावायचा. हे काय 3 कर्कटक भूमी ते फारच आवडते वाटतं. नाही नाही, मी ते का ठेवलेत माहितीये का? दात करू करू भोका पाडताना एखादं तुटलं की दुसरं वापरायला बरं. तू दात का करतोस? मग काय तुझे दात करू 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 मला डेंटिस्ट बनायचंय, त्यात हा सराव. आणि ही काय रे शाईची बॉटल? मी का ठेवली माहितीये ती? का? वर्गात कोणी खोडली का आली की हीच बॉटल घ्यायची, काचा काचा खोलायची, राप राप उडवायची, द्यायची ठेवून. आणि हे काय रे? या चित्रकलेची वही आहे का साकडे तिकडे रे? अगं वेडी आहेस का तू? बघते किती महान चित्र आहे. पक्ष्यांचे शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांचं चित्र आहे ते. इथे पक्षी कुठे? त्याचं काय झालंय, शिकाऱ्याने गोळी मारली, तो मेला, बाकीचे उडून घाबरून पळून गेले. इथे शिकारी तरी कुठे? आता शिकार झाला, शिकारी तरी काय थांबेल, तो पण घरी गेला. मग ही एक लाकडी तिकडे रेस तरी कशाला ठेवली? अगं वेडे ती फांदी आहे, मेलेला पक्षी त्याच्यावर बसला होता. मग तो पक्षी कुठे? तो मरून खालती पडला ना. आणि हे काय दुसरं पान तर रिकामच. अरे कसली सेन्सच नाहीला. बघते पावसात खेळणाऱ्या पोरांचं चित्र आहे ते. इथे पोरं कुठे? तिथे पाऊस तरी कुठे? त्याचं काय झालंय, पाऊस थांबलाय, पोरं घरी गेली आणि आता पाऊस आला की पोरं परत येतील. अरे हे काय तुझ्या बॅगेत गम पण आहे? त्याचं काय झालंय, माझ्या पुढे जो मित्र बसतो त्याच्या पाठीवर मी गाढव आहे अशी चिठ्ठी चिटकवायला. तू गाढव आहे तुझ्या पाठीवर का चिटकवायचं? अगं मी म्हणजे तो असं त्याच्या पाठीवर चिटकवायचं. तू म्हणजे तो कस काय? तो म्हणजे तो, तू म्हणजे तो. अगं चुकलं ग बाई, मीच गाढव माझ्याच पाठीवर येतो आणि फिरतो. व्हेरी गुड. ही क्यूट छोटीशी डब्बी कसली? डब्बी नाही ग, डब्बा आहे तो. डब्बा? टिफिन बॉक्स आहे माझा. बरं जाऊ दे सोड, माझी भाजी पोळी खायची वेळ झाली, आता रिक्षा पण येईल. एक सेकंड थांब. मला सांग, हे जसं माझं दप्तर तसं तुझं कुठे आहे? ते तर कधीच पोहोचला टेम्पोतून घरी. हे हा. अप्रतिम, काही सुंदर नाटक सादरीकरण केले आहे. आता 8वी
पुष्पा मॅम आणि त्यांच्या टीम साठी